अरे असं वाटतं मी पाहिलं वाटतं तुमचं चॅनल पुणेरी हमसफर पाहिले भैया तुमचा व्हिडिओ. तुम्ही कोकणला गेले तेव्हा 18 किलोमीटरचा प्रवास करत आपण पोहोचलोय खामगाव. या चहा प्यायला या. 180 किलोमीटरचा टप्पा पार करत आपण पोहोचलोय मराठवाडा म्हणजे जालना जिल्हा. आणि जालना एस स्टँड मध्ये बत्ती गुल आहे. सव्वा 10 वाजलेत मंडळी. आपण जवळजवळ 290 किलोमीटरचा प्रवास करत शेगाव ते बीड पर्यंत आपण पोहोचलोय. बाहेरून आपण हॉटेल बघितलं होतं ना, किती भारी होतं. आतमध्ये तसंच आहे, प्रशस्त असं हॉटेल आहे. आणि बसण्याची व्यवस्था बघा एकदम ढाब्या टाईप. पण जेवणची क्वालिटी पण बघा एक नंबर दिसते. आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं आहे. 470 किलोमीटरचा प्रवास करत आपण पोहोचलोय विठुरायाची नगरी पंढरपूर येथे. Even when you feel low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer to no, man, I still go. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मी आता आहे शेगाव एस स्टँडला. आणि थंबनेल टायटलवरून आपल्याला समजलंच असेल आपला प्रवास होणार आहे आज लेजेंडरी प्रवास. समोर बघताय या साईडला कशा प्रकारे आहे आपलं शेगावचं एस स्टँड. आणि आता मी काही जास्त बोलत नाही. समोर बसच बघा आपण, स्लीपर सीटर ही बस आहे. शेगाव ते सांगली तब्बल 650 किलोमीटरचा हा प्रवास आपला असणार आहे. पूर्ण डे नाईट प्रवास असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं पास काढलेलं आहे आपण 4 दिवसाचा. आणि इथूनच रिझर्वेशन केलेलं आहे, त्यामुळे वरची सीट आहे. तर चला आता जाऊयात. गर्दी भरपूर आहे गाडीमध्ये स्टार्टिंगलाच बघा, त्यामुळं रिझर्वेशन केलेलं बरं. तर आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा. आणि हां, इंस्टाग्रामला आपण मला फॉलो करू शकता. इन्स्टा आय डी आहे पुणेरी.हमसफर. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बोला गजानन महाराज की जय हो. आणि चला आपल्या प्रवासाला आता सुरुवात झालेली आहे. एंड टू एंड प्रवास होणार आहे आपला. जसं मी आपल्याला सांगितलं शेगाव ते सांगली. तर मंडळी 4 वाजले आता प्रवास सुरू झाला आपला. शेगाववरून निघलो आहे आता. हायवे लागला आपला मस्त. 10 किलोमीटर अजून इथून खामगाव बाकी आहे. तर प्रवासामध्ये आता कुठले स्टॉप्स वगैरे येणार आहे आपण आपल्या चालक दादांना विचारणार आहोत. आणि सर्व डिटेल्स मी आपल्याला या व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे. गाडीच्या आतमधली सिटिंग अरेंजमेंट आपण बघा 2x1ची सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि वरती सेम तसंच. तर हे वाली सीट आपली आतून त्या मागच्या साईडला बसला आहे. समृद्धी महामार्ग आपण पाहू शकताय, मुंबई नागपूर. मला तर असं वाटतं लवकरात लवकर एखादी एस टी सुरू व्हावी या रूटला आणि आपण प्रवास करावा. आता बघूयात कधी सुरू होते ती एस टी, माहीत नाही.
18 किलोमीटरचा प्रवास करत आपण पोहोचलोय खामगाव, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये. आपलं स्वागत आहे मंडळी. आपल्या गाडीमध्ये लांब पल्ल्याचे जास्त करून पॅसेंजर घेणार आहेत, कारण की जास्त करून आपले स्लीपर आहे आणि स्लीपरवरचे सीट्स 90% रिझर्वेशन आहेत. आता हे जे लोकल पॅसेंजर आहेत ना, चढतात यांना माहीत नाही राहत आणि स्लीपर सीटरचा रेट थोडा आपल्या नॉर्मल गाडीपेक्षा जास्त असतो, हे यांना माहीत नसतं आणि मग चढतात आणि उतरतात. शेगावला असंच झालं होतं. अहमदापूरला पोहोचलो आता आपण. छोटंसं एस टी स्टँड होतं पण भारी बनवलं आहे. तिथं महाराजांचा पुतळा बघा अहमदापूरमध्ये, मस्त आहे. लेफ्ट साईडला मेहकर, सरळ चिखली. साडेपाच वाजलेत. आपण पोहोचलोय चिखली, बुलढाणा जिल्हा, चिखली तालुका. आणि खूप दिवस खरं तर वाट बघत होतो चिखलीमध्ये यायची, प्रवास करायचा होता चिखलीमधून आणि खास करून आपला फेमस रूट चिखली मुंबई. पण आता सध्या काय आपल्याकडं टाईम नाही. आपण प्रवास करतो आपल्या या गाडीने सांगलीपर्यंत. 85 किलोमीटर आतापर्यंत आपण पार केलं आहे शेगाव ते चिखली. तुम्ही कुठे राहिला? बुलढाणा. बुलढाणा. तुम्ही कुठे चालले? आता सांगली. सांगली. जर्नीजचे व्हिडिओज असतात आपले. अरे असं वाटतं मी पाहिलं वाटतं तुमचं चॅनल पुणेरी हमसफर. आदिल काय ना पाहिले भैया तुमचा व्हिडिओ. तुम्ही कोकणला गेले तेव्हा? विजयदुर्ग. हां बस ते व्लॉग पाहिले मी ना तुमची. एकदम क्लास बस होती बा. तुम्ही डबा गिबा घेतला होता. एक नंबर बस होती ती, म्हणजे हीच होती. पण तुम्ही त्याच्याबद्दल एक रिव्ह्यू दिला होता गाडीबद्दल. सावंतवाडी वगैरे गेला असेल. तर मंडळी असा आपण प्रवास करत असतो. आपले सबस्क्रायबर मित्र आपल्याला भेटत असतात आणि हीच तर खरी प्रवासाची मजा आहे. आता काही वेळ थांबणार आहे गाडी आणि निघणार आहे आपण. जसं मी आपल्याला बोललो होतो, आपले चालक दादा त्यांच्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर साक्षात ते सगळ्या ते आपल्या समोर आहेत. ठीक आहे दादा, आपलं नाव सांगा सगळ्यात पहिल्यांदा. माझं नाव संदीप वडमारे, चालक बीड आगार. बरं. आणि किती वर्ष झाले आपण सर्व्हिस करताय? मी 12 वर्ष झालं. 12 वर्ष झालं सर्व्हिस. या रूटविषयी जर सांगायचं झालं तर आपण सांगू शकता की गाडी आपली शेगावमधून निघाल्यानंतर सांगलीपर्यंत कुठले कुठले स्टॉप घेते? शेगावमधून निघल्यावर खामगाव, चिखली, जालना, बीड, पंढरपूर, सांगली असा आपला रूट असतो. साधारणतः आपल्या या रूटला ट्रॅव्हल करण्यासाठी किती वेळ लागतो आपल्या माहितीनुसार? साधारणतः 15-16 तास लागतात. धन्यवाद दादा. तर आपल्यासोबत आता वाहक दादा सुद्धा आहेत. तर त्यांचा आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांचा परिचय करून घेऊयात. दादा आपलं नाव सांगा सगळ्यात पहिल्यांदा. नमस्कार, माझं नाव शरद नागनाथ गोंधळे, वाहक क्रमांक 3601 सांगली आगार. सांगली आगार. दादा बीडमधून, आपण सांगलीमधून. चांगलं कॉम्बिनेशन आहे. किती वर्ष झाले आपण सर्व्हिसमध्ये आहात MSRTC मध्ये? गेली 15 वर्ष झाली मी कोकण विभागातून बदलून आलेलो आहे. बरं. कोकण विभाग आपला फेवरेट आहे आणि खूप सारे प्रवास आपण पण केले. तर आपण कुठे होता कोकण विभागात? रत्नागिरी विभाग, देवरुख आगार. सध्या सांगली आगारात काम करत आहे. धन्यवाद. महाचहा
चहा प्यायला आलोय आता आपण इथं. चहाची प्रवास म्हणलं एवढा नॉन स्टॉप मॅरेथॉन प्रवास म्हणलं की चहाची गरज असतेच. चालक दादा वाघ दादा घेऊन आलेत आपलं. या चहा प्यायला या. चला चहा पिऊन झालाय. पुन्हा एकदा बॅक टू पवेलियन चिखली बस स्टँड. शेगावपासून निघाल्यानंतर आपण चिखली सुद्धा क्रॉस केली. आता पुढे चाललोय जालन्याच्या दिशेने. पण हा हायवे ना एक नंबर मजा असली आहे का नाही. एस टी त्यातल्या त्यात जर असा हायवे असेल तर मग प्रवासाची मजा दुप्पटच होऊन जाते. हायवे नंबर 176. आता इथून जवळजवळ 60 किलोमीटर राहिलं आपलं जालना. जालन्याच्या अलीकडे ना देऊळगाव राजापाशी हा ट्रक बघा कसा आडवा लागलाय. त्याला फिरवता पण आहे ना साईडला. देऊळगाव राजा बस स्थानक. आता हे सगळे पॅसेंजर्स आहेत ना सगळे लोकल आहेत. जालन्याला जाणार आहे. 20 किलोमीटर जवळजवळ राहिले आता जालना. आणि पाऊस असा मस्त पडून गेला नाही या साईडला आपण बघताय. त्यामुळे वातावरणात ना एकदम थंडावा गारवा निर्माण झाला आहे. शेगावमध्ये काल होतं ना म्हणजे अक्षरशः सांगू शकत नाही एवढी गरमी होती. आणि इकडे आल्यावर रिलीफ भेटलंय. बघा कसला मस्त पाऊस झाला आहे. चिल्ड वातावरण एकदम. एकशे 80 किलोमीटरचा टप्पा पार करत आपण पोहोचलोय मराठवाडा म्हणजे जालना जिल्ह्यात. आणि जालना एस स्टँड माझ्या पाठीमागे बघताय. आणि जालना एस स्टँडमध्ये बत्ती गुल आहे कारण की पाऊस असला खतरनाक झालेला आहे ना इकडे. आता सध्या पण थोडंसं म्हणजे थेंब पडतात ते. पण वातावरण एवढं भारी झालंय. मगाशी पण मी आपल्याला सांगितलं एक नंबर. उकाड्यापासून मुक्ती. जालन्यामधून आपलं कोण व्हिडिओ बघतंय कमेंट करायला विसरू नका मंडळी. चला आता जाऊयात आतमध्ये.
8:40 झालेत. आपण पोहोचलोय अंबड तालुका जालना जिल्हा. आता कोण आहे अंबडकर मंडळी कमेंट करायला विसरू नका. आतापर्यंत 205 किलोमीटरचा प्रवास केलाय. पाऊस नाही आता इकडं. जालन्यामध्ये जसा पाऊस होता इकडं आता कोरडे आहे, पण वातावरण एकदम मस्त झालंय. हवा सुटली. पॅसेंजर काही जास्त नाहीत इकडून. चढले पण नाहीत आणि उतरले पण नाहीत. रात्रीचे 9:30 झालेत. आपण पोहोचलोय बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात. गेवराई एस एस स्टँड बघताय. आता खूप सारी वयस्कर मंडळी आहेत, त्या गाडीत चढतात आहे. कारण साहजिकच आहे, कारण आपली गाडी पंढरपूरहून जाणार आहे. तर हे भाविक आहेत, भाविक दर्शनासाठी जातात इथून, त्यामुळे थोडीफार गर्दी होते इथून. तर फायनली मंडळी आता आपण आलो आपल्या वरच्या सीटवर, जी आपण कन्फर्म केली होती. आणि लॉंग रूट आहे म्हटलं की सीट तर पाहिजेच. तर जसं आपण व्हिडिओ सुरू केला होता शेगावपासून गेवराईपर्यंत आपण खालीच बसलो होतो, कारण की बेस्ट शॉट्स आपल्याला द्यायचे होते. त्यासाठी खाली बसणं खूप गरजेचं होतं. आता अंधार झाला आहे. आता जे शक्य होईल तेच मी आपल्याला दाखवणार आहे. तर आता सध्या मला वाटतं 20 ते 30 किलोमीटर राहिले आपलं बीड आला की मग आपण भेटूयात. तोपर्यंत थोडासा आता आराम करतोय. काय झालं? सव्वा 10 वाजलेत मंडळी. आपण जवळजवळ 290 किलोमीटरचा प्रवास करत शेगाव ते बीडपर्यंत आपण पोहोचलो आहे. गाडी बघा, बीडमध्ये भयंकर अशी गर्दी आहे गाडीमध्ये जाण्यासाठी. व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. आता जे चालक दादा आहेत इथून त्यांची ड्युटी संपते, मी जसं आपल्याला सांगितलं होतं. आता नवीन चालक दादा येणार आहेत आणि याच्यानंतर 10 किलोमीटर अंतरावर पुढं आपण जेवणासाठी थांबणार आहोत. जेवणाचा ब्रेक असणार आहे. चला, धन्यवाद दादा. एक नंबर प्रवास झाला बीडपर्यंत. जवळजवळ 290 किलोमीटरचा प्रवास आम्ही केला आहे सोबत. परत संधी भेटली तर पुन्हा एकदा प्रवास जरूर करूयात. चला. बीड नंतर आता आपली गाडी जेवायला थांबलेली आहे. समोर बघता हॉटेल राधिका.
हॉटेल तर बघताना खूपच प्रशस्त असं दिसतंय. आता प्रवासी मंडळी सगळे उतरतात आहे. तर आपण पण आता काहीतरी खाऊन घेऊयात आणि मग वरती जाऊन आराम करावा लागेल. आता उद्याचं पण बघायचं आहे आपल्याला, काय प्रवास कसं काय करायचं आहे. कंटिन्यू प्रवास चालू आहे आणि तेवढा आराम होत नाही आहे. बाहेरून आपण हॉटेल बघितलं होतं ना, किती भारी होतं. आतमध्येही तसंच आहे, प्रशस्त असं हॉटेल आहे आणि बसण्याची व्यवस्था बघा एकदम ढाब्या टाईप. पण जेवणची क्वालिटी पण बघा एक नंबर दिसते. आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं आहे. मग गरमागरम दाल खिचडी घेतली आपण आणि रेट पण तिचे काही जास्त नाहीत, 150 रुपयाला पर प्लेट आहे. गरमागरम दिली आहे, सोबत लिंबू, त्याच्यामध्ये ॲड ऑन कांदा तर आहेच. गरमागरम एक नंबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं बटर टाकले, बटरची टेस्ट येते आणि टेस्ट एक नंबर आहे. त्याला संपूयात बटर. सोबतच आहे ना आता पनीर बिर्याणी पण मागवली, दिसतानाच एकदम टेस्टी दिसते. टेक्स्चर बघा आपण फक्त वरचं. तर चला मंडळी आता जाऊत आपल्या बसमध्ये बसायला. जेवण वगैरे मस्तपैकी झालेलं आहे आपलं. दाल खिचडी एक नंबर होती, त्याची प्राईस होती 130 आणि आपण नंतर पनीर पुलाव घेतला होता का, तो 120ला होता. पण त्याची टेस्ट काय आवडली नाही, गोड होता थोडासा. ठीक आहे चला आता पॅसेंजर्स निघालेत, आपण पण निघूयात. तर सर्वांना शुभ प्रभात मंडळी. बोला सर्वांनी बोला पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता वाजले 470 किलोमीटरचा प्रवास करत आपण पोचलोय विठुरायाची नगरी पंढरपूर येथे. एस स्टँड बघा, भाविक आपण बघा किती झोपले तिथं. प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी चाललाय आपापल्या गावी विठुरायाचं दर्शन करून. आपल्या गाडीची वाट बघत तिथं थांबलाय. आता काहीच दिवसात आषाढी एकादशी निमित्त पुन्हा एकदा भाविक हजारोच्या नव्हे तर लाखोच्या संख्येने गर्दी करणार आहेत. आपण सुद्धा जरूर प्रवास करणार आहोत आषाढी एकादशीचा आपल्या एसटीने. सकाळचे 6:35 झालेत मंडळी. शुभप्रभात आपल्या सर्वांना पुन्हा एकदा. आपण पोचलोय मिरज शहरामध्ये. आता इथून 8 ते 10 किलोमीटर फक्त आपलं सांगली शेवटचा स्टॉप राहिला आहे. जवळजवळ 640 किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत आपण केला आहे. एक नंबर झोपाली वरच्या साईडला. इकडे या साईडला बघा नवीन बस आणि या साईडला जुन्या बसेस पण आहेत.
चला येऊ का मग? हो या सर. सकाळचे 7 वाजलेत मंडळी. आपण पोहोचलोय सांगलीला. काल संध्याकाळी 3:30 वाजता आपण प्रवास सुरू केला होता. जवळजवळ 15.5 तासापेक्षा जास्त प्रवास करत आपण पोहोचलोय सांगलीला. प्रवासाचं अंतर होतं 650 किलोमीटर आणि प्रवासात ज्या काही गोष्टी झाल्या, ज्या काही गमती जमती झाल्या मी आपल्यासोबत शेअर केल्या. आपण राधिका हॉटेलला थांबलो होतो. रात्रीचं जेवण चांगलं होतं. जेवणाविषयी मी टोटल आपल्याला डिटेल रिव्ह्यू दिलेला आहे. तो व्हिडिओ आपण जरूर बघा. आणि प्रवासाचं भाडं बघितलं तर आपण 1360 रुपयाच्या आसपास एंड टू एंड भाडं आहे. आम्ही तर पास काढला होता त्यामुळे आम्हाला तर वेगळं असं काही चार्ज द्यावं नाही लागलं. फक्त 10 रुपये आपल्याला बुकिंग चार्ज द्यावा लागला, म्हणजे रिझर्वेशन केलं म्हणून. तर चला आता इथून एक नवीन प्रवास सुरू करायचा आहे. थोडंसं फ्रेशअप होतो आतमध्ये जाऊन आणि मग नवीन प्रवासात भेटूयात. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आणि इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर जरूर करा. इन्स्टा आय डी आहे पुणेरी.हमसफर. सायनिंग ऑफ.